आंब्याची आरास केलेली अतिशय सुंदर वाटलं, मनाला अगदी मोह पडला आंबे बघून. मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. लाईव्ह कोकणातल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोकणातील पारंपरिक पद्धती, सण उत्सव, खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण आलो कोकणची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थानमध्ये. या ठिकाणी आज कुणकेश्वर मंदिरामध्ये आंब्याची आरास केली आहे. सुमारे 7,500 आंब्याची आरास केलेली आहे आणि हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. जर हा व्हिडिओ तुम्हाला आमचा आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून छान छान कमेंट करायला देखील विसरू नका. तर चला माझ्यासोबत श्री क्षेत्र कुणकेश्वराचं दर्शन घेऊया. आंब्याच्या आरासामध्ये कुणकेश्वर कसा दिसतो हे आज तुम्हाला या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. तर चला कसलाही विचार न करता माझ्यासोबत श्री क्षेत्र कुणकेश्वरामध्ये कुणकेश्वराचं दर्शन घ्यायला. सुंदर अशी मनाला आकर्षण करणारी छबी महादेवाची आपल्याला पाहायला मिळते. तर ही छबी मुंबई येथील पर्यटक आहेत आणि पाटील आहेत, त्यांनी ही छबी बनवलेली. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर पाटील मॅडम, काय सांगाल, ही बनवताना किती कष्ट लागले आणि किती दिवस लागले आणि किती माचीसच्या काड्या लागल्या? हे बनवायला मला 1.5 ते 2 दिवस लागले. आणि शंकराची प्रतिमा ह्याच्यासाठी की कुणकेश्वर पर्यटन महोत्सव 2022 जे आता इथे आपण साजरा करतो, त्यानिमित्ताने त्याचं औचित्य साधून आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी मला 3161 काड्यांचा वापर करावा लागला आणि दिवस रात्र आम्ही फक्त हेच करत होतो. 2 दिवसात आमचं हे पूर्ण झालेलं आहे. याची साईज आहे 3x4 फूट. आम्ही ह्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र केलं होतं 10x10 फुटामध्ये. त्यासाठी आम्हाला 19,800 काड्या आम्ही वापरल्या होत्या डोंबिवली इथे. आणि त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा घेतली होती. त्यासाठी आम्हाला पुरस्कार पण भेटला. डोंबिवलीत माझे काही सहकारी मित्र आहेत, त्यांच्यासोबत आम्ही तो कार्यक्रम केला. तर पाटील मॅडम, ज्या ह्या काड्या उभ्या केल्यात त्या कशावर उभ्या केलेल्या आहेत नेमक्या? ॲक्च्युली तो ग्लू गन आहे. एक ग्लू गनचं ती जी काडी असते ती मेणबत्तीवर तापवून एक काडी ती लावण्यात आली आहे. त्या स्ट्रक्चरचं त्या आकाराने. तर खरोखर एक सुंदर अशी छबी या महादेवाची या पाटील मॅडमने कोरलेली आहे. तर त्यांना खूप म्हणजे एक वेगळं मनाला आकर्षण असं या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं. तर पाटील मॅडम याचे खूप खूप आम्ही आभारी आहोत. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. मित्रांनो, आपण आता कुणकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश केलेला आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत आणि दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावलेल्या आहेत. तर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. कशा पद्धतीने ही आंब्याची आरास केलेली आहे ती आता आपण पाहणार आहोत. तर बघा कशा पद्धतीने ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला भाविक आलेले पाहायला मिळतात. तर आपण आता मंदिरात जाऊया. सुमारे 7,500हून अधिक आंब्यांची आरास या निमित्ताने मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. तर आता आपण ती आरास कशा पद्धतीने केलेली आहे हे सर्व काही गोष्टी आपण आता पाहणार आहोत. तर आपण आता मंदिरामध्ये आतमध्ये आपण प्रवेश करूया आणि आपल्यासोबत देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक रामदास तेजम आहे. तेजम साहेब, काय सांगाल, हा महोत्सव कशा पद्धतीने आनंदात साजरा केला काय सांगाल? नमस्कार. गेल्या 5 वर्षापासून आम्ही श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मंदिरमध्ये आंबा महोत्सव साजरा करतो. तसं पाहता 11 मेला हा आंबा महोत्सव असतो, पण यावर्षी कुणकेश्वर पर्यटन महोत्सवाचं औचित्य साधून आम्ही आज रोजी आंबा महोत्सव साजरा करत आहोत. आणि या आंबा महोत्सवामध्ये किमान 7.5 हापूस आंब्याची सजावट या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. आणि या श्री क्षेत्र कुणकेश्वरमध्ये बरेच कार्यक्रम साजरे केले जातात. भाविकांची त्यांना अलोट गर्दी असते. त्यापैकी आपल्याला माहीतच आहे की महाशिवरात्री यात्रा, त्यानंतर दिवाळी कालावधीमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे होळी उत्सव असेल किंवा अन्य काही जे गुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम असतात, त्याचप्रमाणे हा आंबा महोत्सव देखील पर्यटन महोत्सवाचं औचित्य साधून आम्ही साजरा करत आहोत. आणि या आंबा महोत्सवादरम्यान
भरपूर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि आनंद साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी 6, 7, 8 आज दुसरा दिवस आहे. पर्यटन महोत्सव चालू आहे आणि या आंबा महोत्सव आणि पर्यटन महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बरेचसे भाविक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे या कुणकेश्वरमध्ये गेली अनेक वर्ष जी काही विकासकामे झालेली नव्हती ती आज गतीने चालू असल्यामुळे आज वेगळं रूप या ठिकाणी पाहायला भाविकांना मिळतं आहे आणि भाविक या ठिकाणी समाधानी आहेत. आपणाला मी आवाहन करतो की आपण उद्याचा एक दिवस आहे या ठिकाणी अवश्य भेट द्यावी आणि कुणकेश्वराचं दर्शन घ्यावं. त्याचप्रमाणे या पर्यटन महोत्सवाचं आणि आंबा महोत्सवाचं भेट देऊन आनंद लुटावा असं मी आवाहन करतो. रमेशभाऊ, ते तुम्हाला आता जे सुमारे 7,500 तुम्ही म्हणताय आरास केले आंब्यांची, तर ते साधारण आंबे कुठून उपलब्ध झाले? हां, तर जे आमच्या गावामधील सामान्य आंबा बागायतदार असतील, मोठे आंबा बागायतदार असतील, तर श्रद्धेने प्रत्येकजण या ठिकाणी 5 डझन म्हणा, 10 डझन म्हणा, प्रत्येक पिका आंबा, कच्चा आंबा अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आंबा देत असतात आणि ती सेवा बजावत असतात आणि अशा अनुषंगाने यावर्षी 7.5 आंब्यांची आरास या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे होते कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक रामदास तेजम यांनी सांगितले की सुमारे 7,500 आंब्यांची आरास या निमित्ताने करण्यात आली आणि हा खरोखर एक पर्यटकांना एक पर्वणीच म्हणावी लागेल. तर या पर्वणीचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन देखील रामदास तेजम यांनी केलेले आहे. तर आपण जाणून घेणार आहोत आणि अजून काय गोष्टी आहेत, कशा पद्धतीने ही सजावट केली आहे, या सर्व काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तसं आपण ही कशा पद्धतीने जी सजावट केली ती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि ही पहिल्या सर्वात नजरेसमोर पडते ती ही आंब्याची आरास. म्हणजे खरोखर एक मनाला वेगळं असं चैतन्य निर्माण करणारी गोष्ट आपल्याला आज नजरेसमोर पडली आहे. ज्या रांगोळ्या आपण पाहिल्या त्या रंगामध्ये असतात, पण ही हापूस आंब्याच्या आरास केलेली आहे आणि खरोखर एक मनाला वेगळं पण असं या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण अनेक गोष्टी जे पाहणार आहोत. तर या ठिकाणी जे बघितलं तर मोठ्या प्रमाणे भाविक आलेले आहेत आणि आपण काही भाविकांशी जे बाहेरून आलेत त्यांच्याशी आपण बहुतेकच करणार आहोत, म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. कसं प्रकारे तुम्हाला हे वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आपण आता सर्वप्रथम मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. तर चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. तर मित्रांनो बघा, खरोखर प्रवेशद्वारामध्ये ही भली मोठी भाविकांची गर्दी. तर आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि जी आंब्याची आरास केली ती पाहणार आहोत.
तर मित्रांनो बघा, कुणकेश्वर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आले आहेत आणि दर्शनासाठी जी लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. खरोखर मनाला भावेल असं ही आंब्याची आरास या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. खरोखर आपण गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर एक वेगळं असं मनाला वेगळं समाधान या निमित्ताने मिळालं आहे. तर आपण अनेक पर्यटकांशी देखील संवाद साधणार आहोत. त्याचा आपण त्यांच्याशी संवाद साधूया. किंवा बाहेरच्या गावातून पर्यटक आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. तर काका, तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव तुषार जयसिंग बागवे. मी सोनाया कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे इंग्लिश लँग्वेजचं. मी डोंबिवलीत राहतो आणि दरवर्षी मी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे वर्षातून 2दा येत असतो. मला इथे येऊन प्रचंड आनंद झाला आणि आज जी आरास आंब्याची इकडे लावली आहे ती अतिशय मनमोहक सुंदर आहे. अशा प्रकारचं दृश्य फार कमी ठिकाणी बघायला मिळतं आणि निश्चितच हे अतिशय पवित्र आणि पावन ठिकाणी आपल्या सगळ्या मनोकामना इकडे पूर्ण होतील आणि महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारे रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी असे उपक्रम राबवावे असं मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो. तर खरोखर या काकांनी आपलं चांगलं मनोगत केलं. तर या काकी देखील आपल्यासोबत इथे आलेल्या आहेत आणि त्यांना देखील आपण विचारणार आहोत, तुम्ही कुणकेश्वराचं दर्शन घेताना ही आंब्याची आरास बघितली तर तुमच्या मनाला कसं भावलं? नमस्कार, मी विजया सावंत. मी मुंबईत राहत असते, भांडूप ईस्ट दातार कॉलनीमध्ये, आणि माझं माहेर आहे विदर्भ. तर तिथल्या पण लोकांना मला सांगावंच वाटेल की अतिशय सुंदर हे देऊळ आहे. तुम्ही सर्वांनी नक्की बघायला या आणि इथे अतिशय प्रसन्न वाटतं आल्यानंतर. आणि ही रांगोळी म्हणजे आंब्यांची जी आरास केली आहे, मी पण संस्कृतीच्या नेहमी रांगोळ्या काढत असते. याचप्रमाणे रांगोळ्या असतात आणि त्याचप्रमाणे यांनी आंब्याची आरास केली. अतिशय सुंदर वाटलं, मनाला अगदी मोह पडला आंबे बघून. अतिशय सुंदर वाटलं आणि असं सर्वांनी, विदर्भातील लोकांनी, मुंबईच्या लोकांनी नेहमी यावं इथे. आम्हाला तर हे जागृत देवस्थानसुद्धा वाटलं. समुद्र बाजूलाच असल्यामुळे अतिशय मनमोहक दृश्य आहे हे. तर सर्वांनी जरूर यावे आणि महाराष्ट्र शासनाने पण सर्व सोयी आणि पर्यटकांना उपलब्ध करून द्याव्या अशी मी त्यांना विनंती करते. तर ह्या होत्या विदर्भातील मॅडम आणि हे होते मुंबईतील, म्हणजे असे दोन्ही दाम्पत्य आहेत आणि हे मुंबईवरून खास या निमित्ताने हा आंबा महोत्सवची एक पर्वणी त्यांना पाहायला मिळेल. तर खरोखर मनाला भावेल आणि अशी एक आंब्याची रांगोळी त्यांना आज पाहायला मिळेल. खरोखर त्यांच्या एक मनाला एक वेगळा आनंद या निमित्ताने मिळाला. तर काका, तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच तुम्ही या कुणकेश्वराची ख्याती विदर्भापर्यंत पोहोचली यावरून हे स्पष्ट होते. तर खूप खूप तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, सध्या कुणकेश्वरामध्ये पर्यटन महोत्सव चालू आहे आणि पर्यटन महोत्सवाचे औचित्य साधून 7,500 आंब्याची आरास मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आली आणि कुणकेश्वराचं एक मनाला भावेल आणि मनाला आकर्षण करेल असे रूप आपल्याला आंब्याच्या छायेमध्ये म्हणजे कुणकेश्वराचे रूप पाहायला मिळाले आणि खरोखर एक म्हणजे एक आनंद असं वातावरण आपल्याला या निमित्ताने पाहायला म्हणजे 7,500 आंब्याच्या आरासामध्ये कुणकेश्वर कसं दिसतो हे तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन दाबायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी. म्हणून मी सांगते, यावा कोकण आपलोच असा.